तुम्ही दररोजच्या जीवनात तणावाला सामोरे जाता का? त्यामुळे तुमची चिडचिड होते का? आणि रोजच्या ह्या नकारात्मक विचाराने निराश झाला आहात का? असे असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती क्लिक केले आहे. नमो बुद्धाय. मी सुनंदा. आज आपण पाहणार आहोत गौतम बुद्धांचे तणाव, वेदना आणि दुःखांवरचे उपाय. पाली साहित्यात गौतम बुद्धांना महान वैद्य तसेच सर्वोत्तम शल्यचिकित्सक म्हटले आहे. कारण केवळ बुद्धांनी माणसाच्या दुःखावरती उपाय शोधले, माणसाच्या मनाची चिकित्सा केली. चला तर मग पाहूया ह्या महान वैद्याचे विचार, ज्याने आपले जीवन सुखकर होईल. आधुनिक मानसशास्त्र माणसाच्या मनाचे केवळ 3 प्रकार सांगतात. तिथे बुद्धांनी माणसाच्या मनाचे 121 प्रकार सांगितलेले आहेत. आज प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्यात आणि नोकरीच्या ठिकाणी तणावाला सामोरे जावे लागते. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही वेगवान आणि इन्स्टंट झाली आहे. यातूनच दैनंदिन जीवनात अस्वस्थता वाढली आहे, ज्यालाच एन्झायटी म्हणतात. ह्या दुःखाच्या चक्रातून सुटका करण्यासाठी बुद्धाचे माइंडफुलनेस बद्दलचे विचार तुम्हाला नक्कीच मदत करतील. धम्मपद, मध्यम निकाय आणि अठ्ठकथेमध्ये स्मृती म्हणजेच माइंडफुलनेसचा उल्लेख आला आहे. गौतम बुद्ध म्हणतात, शरीर, मन, भावना यांच्याकडे सजगतेने पहा. याचा संदर्भ सत्तीपट्ठान सुत्तामध्ये सुद्धा आहे. आपण आपल्या ताणतणावाच्या दिवसात सुरुवातीचे काही मिनिट श्वासावरती लक्ष देऊन माइंडफुलनेसचा अभ्यास करायला हवा. तसेच कुठल्याही ताणतणावपूर्ण परिस्थितीला, प्रश्नांना सामोरे जाताना 5 सेकंदाचा पॉज घेऊन मग त्यावर रिॲक्ट व्हा. असे करताना तुम्ही योग्यपणे तुमच्या विचारांकडे पाहू लागता आणि चुकीच्या पद्धतीने व्यक्त होण्याचे टाळता. तुम्ही मल्टीटास्किंग जरी करत असाल तरी हातात घेतलेल्या कामावरती माइंडफुलनेसने पूर्णपणे लक्ष द्या. अशाच प्रकारे मीटिंगमध्ये किंवा प्रत्येक कामात पूर्णपणे उपस्थित राहा. यामुळे तुमचे मन भविष्यात धावणार नाही आणि शेवटी ते अनावश्यक चिंता करणे थांबवेल. संपूर्ण रस्ता पाहण्यापेक्षा आपल्या प्रत्येक पावलावरती लक्ष द्या. तुम्हाला लगेच त्याचे चांगले परिणाम जाणवतील. धम्मपदातील मग्गवग्गामध्ये आलेले वचन असे आहे की सबे संखारा अनित्याती. याचाच अर्थ असा की सर्व संस्कार हे अनित्य आहेत. आणि ह्या वचनाला पूर्ण करताना तथागत म्हणतात, ए समग्गो विसुदिया, म्हणजे हाच एक केवळ विशुद्धीचा मार्ग आहे. गौतम बुद्ध म्हणतात की सर्व जग हे नेहमी बदलत राहणारे आहे. ह्या विचाराने माणसाच्या जीवनात आशावाद निर्माण होतो. आजचा कठीण काळ हा उद्या संपणार आहे. हा कठीण काळ नेहमीसाठी राहणारा नाही. ह्या विचाराने आपण सुद्धा आशावादी बनून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जगातील सर्व यशस्वी लोकांनी आपल्या जीवनात ह्या बुद्ध विचाराचे पालन केले आणि आपल्या कठीण परिस्थितीतून ध्येय जवळ केले. ह्या बुद्ध विचाराने जसा माणूस कठीण काळात घाबरून जात नाही, तसंच तो चांगल्या दिवसात उथळसुद्धा होत नाही. तो सुख आणि दुःख यांना एका नजरेने पाहायला लागतो आणि आपल्या जीवनात दुःखमुक्तीकडे वाटचाल करतो. ह्या विचाराने जी समज तयार होते त्यालाच प्रज्ञा असे म्हटले जाते. भगवान बुद्ध म्हणतात, आत्ताही आत्तनो नाथो, ज्याचा अर्थ होतो की तूच तुझा स्वामी आहेस. तूच तुझे आयुष्य घडवणारा आहेस. कुठलाही बाह्य देवता, दैवी शक्ती किंवा चमत्कार तुला मदत करू शकणार नाहीत. केवळ तू स्वतःच दुःख संपवू शकतो. माणसाला जर यशस्वी व्हायचे असल्यास त्याने स्वतःच प्रयत्न करायला हवेत. ह्या बुद्ध वचनाने माणूस भोळसर दैववाद सोडून स्वतःच प्रयत्न करायला लागतो. जगातील सर्व महान आणि यशस्वी लोकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आपले ध्येय गाठले. ह्या बुद्ध वचनाला शरण जात तुम्ही सुद्धा आपले ध्येय गाठवू शकता. असे करताना माणसाने अतिशय संयमाने आपले प्रत्येक पाऊल टाकावे, असे बुद्धांनी धम्मपदातील अठ्ठवग्गामध्ये सांगितले आहे. तथागत गौतम बुद्धांचा पुढील विचार जाणून घेण्यापूर्वी काही प्रश्नांचा विचार करा. जर तुम्हाला कोणी रागावले, अपमान केला, तर तुम्ही त्यावर रागाने व्यक्त होता का? कोणी तुमची स्तुती केली, प्रशंसा केली की तुम्ही आनंदी होता का? याचे जर उत्तर हो असेल
तर त्यात चुकीचे असे काही नाही, परंतु त्याचा अर्थ असा होतो की तुमचे आनंदी होणे किंवा दुःखी होणे हे पूर्णपणे दुसऱ्या माणसाच्या हाती आहे. या उलट बुद्ध सांगतात की तुम्ही तुमच्या मनाला शिस्त लावायला हवी. कुठल्याही गोष्टीवरती रिॲक्ट होण्यापेक्षा त्यावरती रिस्पॉन्ड करायला हवे. गौतम बुद्ध सांगतात की खरे सुख हे शिस्तबद्ध मनापासूनच मिळते. ज्याप्रमाणे बाण बनवणारा माणूस लाकडाला तासून सरळ करतो, तसेच माणसाने आपल्या मनाला शिस्तबद्ध करावे. सर्व धर्म माणसाला केवळ मनाला नियंत्रित करायला सांगतात, परंतु गौतम बुद्ध मनाला नियंत्रित करण्याची स्टेप बाय स्टेप मार्ग दाखवतात. बुद्धाने दिलेल्या आनापान ध्यानाचा आपण सराव केला पाहिजे. मनाला शिस्त लावायला पाहिजे, ज्याने आपण आपल्या जीवनातील तणावाला सजगपणे सामोरे जाऊ शकतो. मग तो तणाव कामाच्या ठिकाणचा असो किंवा वैयक्तिक जीवनातील. बुद्ध विचाराने तुमचे मंगल होणारच. शेवटी मी एवढेच म्हणेन की तथागत बुद्धाच्या ह्या विचारांनी तुमचे भले हो. तर कसा वाटला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडले असल्यास आम्हाला कमेंट करून तसे नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.